शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मस्त असाल. आणि हा व्हिडिओ जो आहे तो 15-20 दिवसापूर्वीचा आहे. मला तो एडिट करता आला नव्हता, तो आता एडिट करून अपलोड करते. इथे मी बोलत होते पण कसं झालं, मी माईक लावला नव्हता त्यामुळे थोडासा व्हॉइस इथं क्लिअर येत नव्हता. मग मी ठरवलं की पुन्हा व्हॉइस ओव्हर करावा. त्यामुळे थोडंसं मागे पुढे होत असेल बोलणं माझं रेकॉर्डिंगचं, आणि तुम्हाला जे प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये दिसते ते, त्यामुळे प्लीज समजून घ्या. आणि आम्ही सकाळी लवकर निघालेलो होतो कारण पावसाची शक्यता असते, संध्याकाळी पाऊस वगैरे येऊ नये आणि भिजू नये यासाठी. थंडगार हवा मात्र होती, त्यामुळे मग कानटोपी स्वेटर वगैरे घालूनच आम्ही निघालेलो होतो. आता कसं गावाकडे माझी दातांची ट्रीटमेंट सुरू झालेली आहे. फेब्रुवारी मार्चमध्ये थोडीफार केली, परत मग 2-3 महिने थांबले. आता परत ट्रीटमेंट सुरू झालेली आहे माझी. त्यासाठी आम्हाला तर गावाकडे सारखं जावं लागणार होतं. तर आम्ही सकाळी लवकर निघालो होतो, चहा बिस्किट खाल्लं होतं कारण एवढं सकाळी तरी भूक तर नव्हती. 7 वाजता निघालेलो होतो आम्ही त्यामुळे. आणि मग जाताना इथं गाडीमध्ये पेट्रोल पंपावरती गाडी थांबवली. गाडीमध्ये आम्हाला पेट्रोल भरायचं होतं. थंडगार हवा, छान असा निसर्ग हे पाहिल्यानंतर खूप छान वाटतं. फक्त जाताना आपल्याला आपली काळजी घेणं गरजेचं होतं. सकाळी लवकर आम्ही त्यासाठीच निघालो होतो की कारण पावसात वगैरे कुठे अडकून येणे. ह्या भागात कसं फारसा पाऊस नव्हता अजूनपर्यंत तरी. आभाळ मात्र असं थंडगार वगैरे असं छान वाटत होतं. पण हे सकाळचं वातावरण आणि सकाळी कसं ट्रॅफिक नसतं त्यामुळे प्रवासही लवकरच सुखकर होतो. पटपट रस्ता कापला जातो, म्हणजे पटपट रस्ता होतो. इथं ना एक जाताना मला गाडी सजवलेली दिसली, त्याचं मी थोडंसं शूट केले. तुम्ही तो पाहिला का? इतका सुंदर आणि इतका छान तो सजवलेला होता ना, ते पाहिल्यानंतर मला खूपच भारी वाटलं. म्हणून मी ते थोडंसं शूट केलं. कॅमेरा माझ्या हातामध्ये फोन होता, मग म्हटलं शूट तर करावं. आणि असे डोंगराने नटलेले असं सगळीकडे हिरवळ आता आहे ना या पावसाळी दिवसामध्ये, त्यामुळे मग खूप छान वाटतं. आणि आता कसं थोडीशी भूक लागलेली होती, त्यामुळे आता आम्ही घारगावला थांबणार होतो. पहिला स्टॉप घारगावला घेणार होतो. काय पाहिजे? सोया स्टिक. आम्ही नाश्त्यासाठी थांबलोय घारगावला. छान असा चहा नाश्ता झाल्यानंतर आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला. घारगाव, दौंड, परत जंक्शन. त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या गावी पोचलो. इथं ना आजी मंथनची वाट बघतच होती गावी आल्यानंतर. आणि खूप दिवसातून गेल्यामुळे तिलाही प्रचंड आनंद झाला होता. मंथनही खूप खुश होता. पण इथे गेल्यानंतर कसं मला बाकीचं काही शूट करता आलं नाही फारसं. एकच दिवस आम्ही थांबलो, पर दुसऱ्या दिवशी यांची ड्युटी होती मिस्टरांची माझ्या, त्यामुळे आम्ही परत इकडे यायला निघालो नगरला. तर दौंडला आल्यानंतर आमचं अचानकच ठरलं की सिद्धटेकला आपण जाऊन येऊ, कारण या अष्टविनायकापैकी एक गणपती आहे सिद्धटेक. तर म्हटलं जाऊन येऊ. ह्यांनी कधी पाहिलं नव्हतं, मी सुद्धा कधी पाहिलं नव्हतं. त्यामुळे मग आम्ही सिद्धटेकला जायचा निर्णय घेतला अचानक. आणि मग आम्ही सिद्धटेकला गेलो. इथं आल्यानंतर इथला संपूर्ण परिसर पाहिल्यानंतर खूप सुंदर आणि खूप स्वच्छ परिसर होता. इथं थोडीशी फजिती झाली, पण आमची थोडीशी म्हणण्यापेक्षा प्रचंड फजिती झाली. इथं आल्यानंतर घाईतच आलो, कारण संध्याकाळी परत त्यांना 7 वाजता ड्युटी होती. उशिरा थोडंसं निघालेलं होतो त्यामुळे. आणि मग इथं आल्यानंतर बरोबर थांबलोच नाही 5 मिनटंसुद्धा मंदिरामध्ये. पटकन दर्शन घेतलं आणि पटकन बाहेर पडलो. पण इथला संपूर्ण परिसर ना खूप सुंदर होता. गर्दीसुद्धा नव्हती फारशी म्हणावी तशी. दर्शनसुद्धा खूप छान झालं. आणि आत मंदिरामध्ये अलाउड नव्हतं फोटो किंवा व्हिडिओ शूट करणं, त्यामुळे मंदिरातला आत देवाची मूर्तीच काही शूटिंग वगैरे घेतलं नाही. पण बाप्पाची मूर्ती ना खूप सुंदर आणि खूप छान होती. आणि थोडंफार इथलं प्रसाद वगैरे घेऊन मग आम्ही पुन्हा नगरला यायला निघालो. दर्शन तर आमचं छान झालं. पण सिद्धटेकमधल्या बाप्पाचं दर्शन घेऊपर्यंत तरी पाऊस नव्हता. पण जसं आम्ही सिद्धटेक आणि दौंड सोडलं तसा जो पाऊस सुरू झाला तो नॉनस्टॉप पाऊस होता. नगरला आम्हाला यायचं तर होतं, पण यांची ड्युटी 7ची होती, त्यामुळे आम्ही 7पर्यंत का पोहोचलो नाही. 8 वाजता पोहोचलो घरी. आणि त्याच्यानंतर मी ह्यांनी परत 9-10 ड्युटी केली. पण पावसात भिजलो होतो, त्यामुळे चहाची गरज होती, त्यामुळे चहा घेतला 1-2 ठिकाणी. आणि मग परत पुढचा प्रवास आमचा सुरू झाला. खूप पाऊस आहे, खूप भिजलोय आम्ही बऱ्यापैकी. आणि आता जायचंय.
कधी कधी असंही होतं, सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. कसा वाटला छोटासा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.